रसिक श्रोते हो, सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी आणि 50 वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर विलास कुलकर्णी यांच्याशी गेल्या भागात आपण बातचीत करत होतो. आज हा संवाद पुढे सुरू ठेवूया. कविता करता करता कुठंतरी मनामध्ये आता तुम्ही म्हणालात की प्रासंगिक पण अनेक कविता आपण केल्यात हो. किंवा प्रेमकविता तुमच्या जास्त झाल्यात. हो. तर प्रेमकविता बायकोला कधी ऐकवली आहे का? ऐकवली ना. मग त्यांची प्रतिक्रिया काय होती? बायकोला कविता तरी ऐकवलेल्याच आहेत, हां. पण त्या आमच्या संदर्भात लिहिलेल्या पूर्वीच्या आठवणी, फ्लॅशबॅक अशा पद्धतीच्याच आहेत. आम्हाला ऐकायला आवडेल ती एखादी कविता तुमची. होय. असंच एकदा वसंत ऋतूमध्ये आम्ही जुलैमध्ये आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तो आम्ही गेलो होतो. बर. तिथंच पहाटे मी उठलो आणि बाहेर आलो तर थोडंसं तांबूसपणा फुटलेला होता. हं. ढग सगळे भरलेले होते. वारं भरपूर वाहत होतं. ते गडगडाट होत होता. वीज चमकून गेली. हे साधारण आपणाला डोळ्याला दिसलेलं चित्र. पण कवी म्हटलं की ते सगळं वेगळंच काहीतरी मांडायला लागतं. आणि मला त्याच्याकडे बघून काही लिहावं वाटलं. म्हणून बर. मी आत गेलो, आणखीन त्या ओळी लिहिल्या. हां. मिळता निरोप वाऱ्याचा क्षणात वायू वेगे, भारलेल्या मेघांचे संमेलन गगनी भरले. दाटून गर्दीत बसता द्वंद्व जुंपले त्यांचे, गडगडाट इतका कानी लक्ष नभी गेले. बर. दामिनी दटावून गेली मोठ्याच्या पळाईने, पडणार थेंब पावसाचे हे निश्चित झाले होते. हे बाह्य वातावरण झालं. हं. मनामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी काही. मनात माझ्या आज असेच काही सारे, अगणित भावनांचे शब्द तिजविषयी दाटलेले. फुटणार ओठी आता ते दिसताच निश्चित झाले. थेंबागणिक शब्द माझे आज बरसणार होते, ऐकणार ती आहे हे निश्चित झाले होते. पडणार थेंब पावसाचे हे निश्चित झाले होते. वा वा. थेंबा इतके शब्द पडणार होते. मला इतकं बोलायचं होतं की काय बोलायचं आणि काय नाही. हं. आणि ती आली समोर. शब्द माझे थेंबासवे सानंदे झेलले तिने. शब्द माझे थेंबासवे सानंदे झेलले तिने. मुग्धा जरी जाहली ती, मन शांत होते तिचे. हं. ती मनात साठवता शब्द माझे ऐकलेले, थेंब तिच्या गालावरचे स्पर्शून मला गेले. भारलेल्या मेघांसवे मोकळा मीही झालो खरे. भारलेल्या मेघांसवे मोकळा मीही झालो खरे. कोसळत्या सरीमध्ये मन पुन्हा भरून आले. फुटणार बीजाला अंकुर हे निश्चित झाले होते. पडणार थेंब पावसाचे हे निश्चित झाले होते. वा. खूप सुंदर. ही कविता ऐकल्यानंतर तुमच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती? माझं हां. जे लेखन किंवा हे असतं ना, हां. त्याच्यामध्ये एक गंमत आहे. मी ती तिला दाखवूनच फायनल करत असतो. थोडक्यात पहिले श्रोता ते आहेत. पहिले श्रोता वा वा. आणि क्रिटिक्स देणारी पहिली स्त्री, वा वा. हे असं होतं. आणि माझ्या लग्नालाही 50 वर्ष झाली आणि प्रेमाला 54 वर्ष झाली, असा प्रकार आहे. तर त्या सगळ्याची उतराई म्हणून आणि माझं सगळं जे काही ती सहन करत असते. मी लिहिलेले शब्द, मी लिहिलेल्या कविता, मी लिहिलेल्या कथा, माझ्या नाटकाचं मीच दिग्दर्शन करत असतो. त्यामुळं मी केलेल्या कामाचं कोणी जजमेंट करायचं आहे म्हणून मी घरातही काही प्रवेश करून दाखवायचो हं. किंवा पाठांतर घ्यायचं, हे काम ती करायची. बर. पण ह्याच्याबरोबर संसाराचा गाडा सांभाळण्याचं काम तिनं फार मोठं केलं. हो. आणि त्याचं उतराई होण्यासाठी म्हणून काही शब्द मी लिहिले. बर. ओबलायझेशन म्हणूया आपण हां, फार तर. हां. खरंच सखे तू हाती हात दिल्याने मी राहिलो आहे. केवळ तुझ्या साथीमुळे मी माणूस राहिलो आहे. सगळ्या राक्षसी वृत्ती निघून गेल्या. असत्या तर असतील त्या. हं. पण ते तिच्या साथीनंतर असं त्याला एक हे होता. खरंच सखे तू हाती हात दिल्यानंतर मी राहिलो आहे. केवळ तुझ्या साथीमुळे मी माणूस राहिलो आहे. साथ तुझी छान आहे. प्रेमाच्या ओलाव्याची त्यात एक हाक आहे. तू बरोबर असताना मला काय कमी आहे. मी एक श्रीमंत आहे. माझ्यात पण मी आहे, पण माझ्यातला मी पण तूच आहेस. केवळ तुझ्या साथीमुळे मी एक माणूस आहे. छान. त्यांची प्रतिक्रिया काय होती हे सगळ्या तुमच्या ॲक्टिव्हिटी बघितल्यानंतर? त्याचा आनंद ती घेते, बर. कारण ती बरोबर असते. हं. शूटिंगला बरोबर असते. माझ्याबरोबर असतेच ती. त्यामुळे तिला बर. त्याचा आनंद मिळाला. वा वा. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आणि माझ्या व्यवसायामुळे हं. मला कुटुंबाकडे लक्ष देणं फारसं जमत नाही. म्हणजे अजूनही जमत नाही आहे. ते सगळा संसार तिनंच केला असंच त्याचा अर्थ आहे. मी काहीच करत नाही. मला बाजारातल्या वस्तूची किमती माहिती नाही आहे. काही मला काही करावं लागलं नाही. बर. म्हणजे थोडक्यात मला
सांभाळून तिनं सगळा संसार केला. घर पूर्ण सांभाळलं. घर तर नाही, मला वा. तर सांभाळ, घर सांभाळ. आणि आमच्या घरात 3-4 डॉक्टर आहेत. सगळ्या डॉक्टरांना पण तीच सांभाळते. हं. आणि तुम्ही त्यांच्याविषयी काय सांगाल? आज या घडीला, आज एवढ्या वर्षानंतर अशी साथ मिळणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. आहे ना. मनामध्ये काय भावना येतात त्यांच्याविषयी? आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये जे काही राहिलंय, तिच्या मनात जे काही असेल, तिच्या बास्केटमध्ये राहिलेल्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण करायच्या. वाह! 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 बाकी काही नाही. क्या बात आहे! हे खूप महत्त्वाचं आहे हो. कारण काय होतं, तुम्ही आत्ता म्हणालात तसं, की आपण बाहेर काम करत असतो आणि कोणीतरी घरी आहे म्हणून ते घर सांभाळलं जातं. पण त्यांच्या प्रती कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करणं ही खरंच फार महत्त्वाची नाही, गोष्ट आहे. आहेच. आणि आता आपण त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत या मुलाखतीद्वारे तर पोहोचणारच आहेत. आपण अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या, अगदी बालपणापासून. कसं असतं, की आपल्याला कुणीतरी एक मार्गदर्शक लागतो किंवा आपण कुणाला तरी फॉलो करतो, कुणाला तरी आदर्श मानत असतो. तर असे आपले आदर्श, आपले गुरु किंवा असे कोण आपल्याला मार्गदर्शक लाभले, ज्यांच्यामुळं आज कलाक्षेत्रात तुम्ही एवढी वर्ष काम करू शकलात? नाही, कसं आहे की वैद्यकीय क्षेत्रातले जे गुरु आम्हाला शिक्षक होते ते तरी माधवराव आगाशे, भाऊराव आगाशे, हं. हर्षे सर, ह्या सगळ्यांचं तर शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयोग झाला. ते तरी गुरु म्हणजे गुरुच होते, की ज्याला मदर सब्जेक्ट सगळे म्हणतात ते सगळे त्यांनी माझ्या आयुष्याचा पाया त्यांनीच रचला असं त्याचा अर्थ आहे. त्याचे धन्यवाद त्यांना कायमचेच आहेत. पण त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जे जे माणसं भेटतील, एखादा असा गुरु म्हणून मी कोणाला केला नाहीये. हं. पण त्या त्या प्रसंगात त्या त्या गोष्टींच्या मध्ये भेटणारी माणसं, माझे मित्र, ते गुरुच आहेत. माझे पेशंट हे माझे गुरुच आहेत. बरोबर. तर असे खूप आहेत. परंतु आता नाट्यक्षेत्रात म्हटलं तर जब्बार पाटीलांचे माझे फार चांगले संबंध. हं. जब्बारांच्या यशवंतरावांचं बखर एका वादळाची मध्ये मी काम केलं होतं. बरं. खूप गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकायला मिळाल्या. मगाशी तुम्हाला सांगितलं तसंच, की सूर्य उगवल्यावरच आम्ही गप्पा मारत असल्यावर उठतो. कुठले का विषय असेनात, त्यांचे असून देत किंवा माझे असून देत. हं, हं. तर इतकी मैत्री चांगली आहे. बरं. नंतर या क्षेत्रातला म्हणाल तर प्रताप गंगावणे माझा जवळचा मित्र. बरं. गेले 35 ते 40 वर्ष आम्ही एकत्र आहोत. हं. सतत देवाणघेवाण काव्यांची, गाण्यांची, स्क्रीनप्ले तयार करायचे असतात. हो. कथाही त्याच्या असतात. त्याच्यामधली मॉब सायकॉलॉजी, कॅरेक्टरची सायकॉलॉजी याच्याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या. आणि माझी पोटेन्शियल्स माहिती असलेली काही कमीच माणसं आहेत. त्यातले जब्बार एक आहेत, प्रताप गंगावणे. माझी पूर्ण पोटेन्शियल्स त्यांना माहिती आहेत. बरं. त्यामुळं जवळीक जास्त हं. निर्माण झाली आणि आम्हाला एकमेकांचे खूप उपयोग होतात. वाह! चित्रपटाकडं कशा पद्धतीनं वळलात? म्हणजे एक असतं स्वप्न, की आपण सिनेमात काम करावं. पण तुम्ही चित्रपटात नुसतं काम नाही केलं, तर त्याच्यासाठी गीतलेखन केलं, हो. पटकथा लेखनासाठी मदत केलीत. हो. हा सगळा प्रवास काय आहे? तो जाणून घ्यायचा आहे आम्हाला. नाही, खरं सांगायचं म्हणजे मला या सगळ्या माझ्या प्रॅक्टिसच्या व्यापामुळं पाठांतराचा कंटाळा खूप यायचा. हं. त्यानंतर कसं झालं, की चित्रपटामधले एक गोष्ट लक्षात आली, की पाठांतर लागत नाही. तुम्हाला कथा माहिती असायला लागत नाही. तुम्ही गेल्यानंतर एक स्क्रिप्ट तुम्हाला पान देतात. हे तुमचे डायलॉग आहेत आणि यातनं आउटपुट काय यायला पाहिजे तेवढंच सांगतात. त्यामुळे पाठांतर हा जो माझा हेडेक होता, तो त्या चित्रपटातनं गेला. 6 साली मला सातारहून फोन आला. हं. काय त्यांचा एक कोणतरी कलाकार येऊ शकत नसेल किंवा काय असेल असं म्हणून दाऊद म्हणून एक तिथं डायरेक्टर होता. हं. ती प्रताप गंगावणेचीच कथा होती. बरं. कुंकू झाले वैरी. अच्छा. तर मला फोन आला, तुम्हाला सवड आहे का हं. आणि काम आहे, येणार आहेत का? तर म्हटलं ठीक आहे, काय काम आहे? तर असं असं आहे. आणि तो दाऊदही माझा मित्र होता. तो म्हटलं सांगायला काही अडचण नाही आहे, जे कॅरेक्टर होतं ते येणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बोलवायला लागतं आहे. तुमचा काय असेल तो खर्च त्या अडचण येईल, पण तुम्ही या, हं. कारण आम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे. बरं. मग गेलो. मग त्यात सयाजी शिंदे, पल्लवी सुभाष, वंदना वाकनीस, नागेश भोसले. बरं. ग्रामीण चित्रपटाचं पहिलं पारितोषिक त्यावेळी मिळालं. बरं. त्याच्यामध्ये पल्लवीच्या मामाचं काम मी केलं होतं. अच्छा. तर तो पहिला चित्रपट माझा. बरं. चित्रपट म्हणून कॅमेरासमोर पहिल्यांदा. कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा. वाह! रंगभूमीवर काम करताना एक असतं, की प्रेक्षक आपल्याकडे समोरनं बघत असतात. कॅमेरा फेस करताना काय अडचण आली किंवा त्याचं काही टेन्शन आलं त्यावेळी? नाही, आता चित्रपटाचं तंत्र तुम्हाला माहिती आहे हो. किंवा लोकांना माहिती नसलं तरी पण मी सांगतो, की 2 शॉट असतात. एक लाँग शॉट असतो आणि एक क्लोज शॉट असतो. हं. लाँग शॉटला एक घेतलेला असतो, माणसं बोलत असतात, मास्टरमध्ये, आणि हं. क्लोज शॉट घेतो तर मास्टर शॉट म्हणतो. क्लोज घेताना शेजारच्या कॅरेक्टरने ते डायलॉग घ्यायला लागतात. हो. तर तुम्ही त्याला रिस्पॉन्स देऊ शकता. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये कलाकार इतके चांगले असतात,
की क्लोज शॉट घेताना सुद्धा मोठे कलाकार सयाजी शिंदेसारखे सुद्धा ते उभे असले तर ते आपली वाक्य घ्यायचे. हां. तिथं कोणी असिस्टंट नसायचं. नाही, हां. ते आपली वाक्य घ्यायचे आणि मग आम्ही पुढे बोलायचो ना बरोबर. क्लोजअपला. बरोबर. आणि गंमत काय होती, नाटकाचं पाठांतर झालेलं असतं, चित्रपटाचं पाठांतर नसतं. हं. लाँग शॉटला घेतलेलीच वाक्य तुम्ही परत क्लोजला घ्यावी लागतात. हो. तशीच नाहीतर घ्यावी लिप लागतात. सिंकिंग लिप सिंकिंग होत नाही. हो. तेव्हा ते एक टेन्शन फार असायचं. हां. तेव्हा तीच वाक्य घ्यावी लागायची, तशीच घ्यायचं. तशीच घ्यावी हो. लागायची. थोडंसं प्रेशर त्याचं असायचं. बरोबर. वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांची नावं तुम्ही घेतलीत आणि त्यानंतर जे चित्रपट आपण केलेत त्यात देखील मोठे मोठे कलाकार हो होते. हो हो. असं वाटलं का कुठं की अरे हा मोठा कलाकार आहे, आपण आज पहिल्यांदा आपण नवखे आहोत, ते प्रेशर मनावर असतं. त्यांच्याबरोबर काम करताना तुमचं ट्युनिंग कसं होतं? मला एका डायरेक्टरने सांगितलं हं. की लहान मोठेपणा कलाकारांच्या मध्ये बाळगून तुम्ही कुठलंही काम करायचं नाही. बरं. तुम्ही नोकर असलात आणि झाडू जरी झाडत असलात तर त्यावेळी तुम्ही सीनवरती एकटेच असता, स्क्रीनवरती तुम्हीच मुख्य असतं ना. बरोबर. त्यामुळे दुय्यम भाग किंवा हे कमी लेखायचा काही विषय नाही. तुमचं ज्यावेळी सीन येईल त्यावेळी तुम्ही प्रमुखच असता ना. खरं आहे. मग तुम्ही नोकर असलात तरी पण. आणि कुठल्याही मोठ्या कलाकाराची भीती घ्यायचं कारण नाही, कारण नसतं, कारण आम्ही असतो असं डायरेक्टर आम्हाला सांगायचे. हं. आणि कट्समध्ये घेता यायचं. होय. मोठे मोठे पॅराग्राफ, 5-5 पॅराग्राफ्स कुठेही कट करायचे, आणखीन तिथून सुरू करायचं. तेव्हा टेन्शन काहीच हं. नसायचं. हं. आणि त्यांना पाहिजे तोपर्यंत ते करायचं. खरं आहे. अर्थात त्यातली गंमत एक अशी आहे, एक लाईटसाठी एकदा ट्रायल द्यावी हो. लागते, हो. एकदा डायरेक्टरसाठी द्यावी लागते, एकदा कॅमेऱ्यासाठी द्यावी लागते आणि एकदा रिहर्सर म्हणून घ्यावी लागते. फक्त शूटिंग बघणाऱ्या माणसाला वाटतंय हा किती वेळा चुकलाय, 5-5 वेळा याला घ्यायला लावतात लोक, याचं काही बरोबर होत नाही काम हां. असं हां. असं वाटण्याची शक्यता प्रेक्षकांना म्हणजे शूटिंग बघायला येणाऱ्या लोकांना वाटतं. पण बरोबर. हे सगळ्या गोष्टीतनं जावंच लागतं. टेस्ट असतात सगळ्या त्या. आणि नाही म्हणायचं नाही हे आहेच. बरं. समोरच्या माणसाला आपले आउटपुट मिळेपर्यंत आपण थांबायचं नाही, नाही. बरोबर आहे ते. त्यांनी एकदा सांगितलं, 10 वेळा सांगितलं, 100 वेळा सांगितलं, काही नाही. आणि ती त्यांची खासियत आहे. ते ज्यावेळी रिहर्सल म्हणतात त्यावेळी टेक घेऊन टाकलेला असतो त्यांनी. असं होऊ ते शकतं. धंदा आहे, त्यांचा हो. व्यवसाय आहे तो. बरोबर. बरोबर. त्यामुळे ते काय त्यांना पाहिजे ते काढून घेतातच ते. खरं आहे. खरं आहे. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. फक्त काही गोष्टी तिथं गेल्यावर त्या कळतातच. हं. हं. टाईट क्लोज म्हणजे काय, ओव्हर द शोल्डर म्हणजे काय, ह्या गोष्टी कळतात हळूहळू. तो प्रॅक्टिकलचाच भाग आहे सगळा. प्रॅक्टिकलचा भाग आहे. नक्कीच. आणि ते टर्म्स आहेत, बरोबर. त्याला डेफिनेशन आहे. त्यामुळे ते लगेच अंगवळणी पडतं, काही नक्कीच. अडचण येत नाही. कोणकोणत्या भूमिका आतापर्यंत चित्रपटात केल्यात? आणि अशा काही वेगळ्या भूमिका आपल्या वाट्याला आल्या, त्या करताना काही वेगळी चॅलेंजेस जाणवली? हो, प्लॅनचेट म्हणून भास्कर जाधवांचा पिक्चर होता, मिलिंद गुणाचे वगैरे होते, बरं. पॅडी कांबळे होता, पुष्कर श्रोत्रे होता, किशोरी आंबिये होते. त्याच्यामध्ये मिलिंद बरोबर 22 सीन होते त्यात माझे. बरं. नंतर सयाजी शिंदे बरोबर तर तुम्हाला सांगितलंच मी, हं. पल्लवी सुभाष बरोबर चांगले सीन होते. पण हे सगळे आर्टिस्ट फार कोऑपरेटिव्ह असतात. हं. म्हणजे प्रश्नच नाही. पल्लवी सुभाष सुद्धा काय किती मोठी आर्टिस्ट होती त्यावेळी. होय. पण ती म्हणायची की तुम्हाला जर म्हणजे मी इथनं गेले तर तुम्हाला वाक्य म्हणता येत नसेल तर मी थांबते ना इथे. हां. हां. म्हणजे इतकं कोऑपरेशन सगळ्यांचं असतं नाही असं काही नाहीये. चौरंग म्हणून चित्रपट सातारचा निघाला, तो हं. स्त्रियांच्या अत्याचारावरती आहे. बरं. त्याच्यामध्ये माझं काम चांगलं होतं. सीन थोडेच होते, 5-7 बरं. होते, पण कौतुक त्याचं झालं. बरं. आत्ता तुम्ही पल्लवी सुभाष आणि सयाजी शिंदेचा उल्लेख केलात, की जेव्हा तुमचा टाईट क्लोज लावला जातो आणि क्लोजअपमध्ये तुम्हाला वाक्य तेच घ्यायचं आहे परत, त्यावेळी शेजारच्या कलाकारांना त्याची रिॲक्शन देणं आणि प्रश्न बंधनकारक नसतं पण ते द्यायचे ते. नाही, नाही. तोच मला फरक जाणून घ्यायचा आहे, की समजा सयाजी शिंदे किंवा दुसऱ्या एका कलाकाराच्या ऐवजी तिथं असिस्टंट डायरेक्टर बसला आणि त्यानं वाक्य नुसती बोलली, त्याच्यावर तुमची येणारी रिॲक्शन आणि आर्टिस्ट तिथं आहे, आर्टिस्ट आहे. त्यानं त्याच्या भावनेसकट वाक्य जर घेतली, त्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवला असेल. निश्चितच फरक जाणवतो. आणि सिनेमातलं डिरेक्शन आणि नाटकाचं डिरेक्शन खूप फरक आहे. नक्की, नक्कीच खूप आहे. फरक. सिनेमातलं डिरेक्शन तुम्हाला डायरेक्टर काही करून दाखवत नाही. नाही, नाही. तो तुम्हाला स्क्रिप्ट देतो, ही वाक्य आहेत आणि याचा आउटपुट यायला पाहिजे. ते तुम्ही कसलेले असेल तरच देऊ शकता. हां. तो फक्त सांगतो की मला काय पाहिजे. खरं आहे. आणि नाटक आपण एकाच अँगलनं बघतो ना. सिनेमा आपल्याला कॅमेऱ्यात जो अँगल लागेल तिथनं तो दिसणार तर आहे. वेगळाच आहे भाग. अँगलचा भाग तर खूपच वेगळा आहे म्हणजे. आणि डायरेक्टर त्याला पाहिजे ते काढून घेतोच. चित्रपटामध्ये त्यामुळं- काम करता करता कुठंतरी आपण त्याच्यात गाणी लिहावी, त्यावेळी मनातला कवी कुठं जागा झाला का? काय घडलं काय नाही नेमकं? नाही, उलटं झालं. हां. गाण्यासाठी माझ्याकडे यायचे लोक.
मग बर. त्याच्याबरोबर डायरेक्टर असायचा, लेखक असायचा. तो चित्रपटाचा स्क्रीन प्ले लेखक किंवा डायरेक्टर आणि प्रोड्युसर पण असायचे, की बरोबर. गाणी पाहिजेत बाबा, गाणी लिहून द्या. हं, तर इथं आल्यावर त्यांना कळायचं, की डॉक्टर विलास कुलकर्णी नुसते गाणी लिहित नाहीत. ते नाटकात काम पण करतात, हं. सिनेमात पण काम करतात. मग ते असं म्हणायचे, की काही सीन आपण काढूया आणि तुम्ही हे करा, म्हणजे 4 दिवस राहाल आमच्याबरोबर. हां. ती मजा वेगळीच येईल. म्हणून मला काम सिनेमात मिळायला लागलं. बरं. हां, डायरेक्टर, हां. प्रोड्युसर आणखीन जर हे आले गाणी पाहिजेत म्हणून, तर तिथं ओळखी व्हायच्या, बोलणं होतं. त्यांना माझ्याबद्दल बाहेरची माहिती कळती आणि मग ते म्हणतात, की असं करूया ना, मग हे कॅरेक्टर तुम्ही करा ना साहेब. हं, काय तुमचे फार दिवस मोडणार नाहीत, प्रॅक्टिसचं नुकसान होणार नाही. हं, असं मी लिहिलेलं गाणं सुदेश भोसलेने गायलेलं, हं. ते त्या चित्रपटात माझ्यावरती शूट झालं. वाह! तो गुंड असतो, त्यांची पार्टी चाललेली असते आणि मग ते त्यात गाणं वेगळंच आहे ते. सुपारी मिळाली नाही, वांझ गेला महिना, अशा पद्धतीचं ते त्यांच्या त्या त्या हां. सिच्युएशन प्रमाणे ते गाणं होतं. बरं, बरं, बरं. मग ते चित्रपटात जेव्हा तुम्ही बघितलं, काय वाटलं मजा त्यावेळी? मजा वाटली ना. खरंच की. आपण लिहिलेलं गाणं आपल्यावर चित्रित झालंय आपल्यावर आणि आपण आता बघतोय. आपण बघतोय. वाह! आणि खरं सांगायचं म्हणजे सुदेश भोसले हा अमिताभ बच्चनला आवाज देतो किंवा हे करतोय, मला त्यावेळी इतकं माहिती नव्हतं. हं. ह्या सगळ्याचा आनंद आनंद हे खूप आहेत. म्हणजे ते घेता यायला पाहिजेत आणि घेतले पाहिजेत वाह! माणसाने. वाह! वाह! दुःख तर सगळ्यांच्या वाट्याला आहेत. खरं आहे. संकटं प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. पण आनंद घेणं ही एक कला आहे नक्कीच आहे. आणि तो घेतला पाहिजे. वाह! खूप छान संदेश दिलाय बरं का तुम्ही आत्ता बोलता, की आनंद घेतला पाहिजे आणि ती घेणं एक कला आहे. कला आहे. आपण आत्ता आकाशवाणीवरनं बोलत आहोत, आजचे पाहुणे या कार्यक्रमात. आकाशवाणीशी पण अनेक वर्षांचा तुमचा ऋणानुबंध आहे. हो. गेली अनेक वर्ष आपण नभोनाट्य असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झालेला आहात. वैद्यकीय व्याख्यानं काही झालीत. आहेत. काय तुमच्या भावना आहेत या आमच्या संस्थेविषयी, आकाशवाणीविषयी? एक माध्यम म्हणून. काय होतंय, आकाशवाणी माध्यम हे चांगलं आहेच. रेडिओला मरण नाहीये. हो. कितीही टीव्ही आले आणि कितीही स्क्रीन पे आले तरी रेडिओसारखं हे नाही. आपण काहीही न करता कानाने फक्त ऐकू शकतो. एकच सेन्स वापरून आपण आपलं काम करत असताना पण ते करू शकतो. वाह! हा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, आकाशवाणी चांगली ह्यापेक्षा माझ्या व्यवसायामुळं किंवा माझ्या छंदांच्यामुळं इथं काम करणारी माणसं टॉप टू बॉटम, हं. शिपायापासून अथॉरिटीपर्यंत सगळे आमचे मित्र आणि संबंधितच झाले ना. बरोबर, त्यामुळं वाटणारी एक आपुलकी हा भाग अत्यंत वेगळाच आहे. बरोबर. त्यामुळे इथं येणं वरचेवर होतं, हां. बिनकारणाचंही होतं आणि कारणिकही होतं. वाह! तुमचे काळे असल्यापासून, वामन काळे होते. वामन काळे असल्यापासून, सुनील कुलकर्णी होते, हं. संजय पाटील होता. हे या क्षेत्रातलीच सगळी लोक होय, होय. अशी एकत्र येऊन ओळखी काही विसरत नाहीत ना. खरं आहे, खरं आहे. आणि माझ्या तरी आयुष्यात एकदा एकदा गाठ पडलेल्या माणसाला मी आयुष्यात विसरत नाही. वाह! तो मला उपयोगी पडलेला असून दे, नसून दे, किंवा माझ्याविषयी वाईट मत सुरुवातीला असलेलं नंतर बदललेलं असून दे. चांगलं आहे, चांगलं आहे. ही गोष्ट खरंच चांगली आहे. आपण थोडंसं आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे आपण वैद्यकीय व्यवसायात आहात, त्याच्यानंतर कलाकार म्हणून आपण वैद्यकीय व्यवसायाबद्दल मला सांगताना असं हां, वाटतं, की हां, 50 वर्षामध्ये मी वैद्यकीय व्यवसाय करत असताना पेशंट कसा बरा होईल हाच विचार करायचो. हां. पेशंटचा बेनिफिट मी बघत आलो. तीच सवय माझ्या मुलांना पण लागली. हं. आणि मुख्य म्हणजे व्यसनमुक्ती आणि स्त्री भ्रूण हत्या, या 2 गोष्टींची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात जितकी करता येईल तितकी मी माझ्या व्यवसायात केली. बरं. म्हणजे नेमकं काय केलंत? स्त्री भ्रूण हत्येबद्दल काउन्सिलिंग खूप प्रमाणात केलं. त्याच्यावरती पण एक खूप चांगली कविता आहे माझी. हं. हॉस्पिटलमधलं नुकतंच जन्मलेलं तिचं मूल कोणी नसताना आसपास तिनं मारून टाकलं भीतीपोटी. ती मुलगी होती. पुरुषप्रधान दुष्ट प्रवृत्तींना, समाजाला, भरल्या कुटुंबाला ती नकोशी होती. पूर्वी नुसतं नावच नकोशी ठेवायचे. आता नकोशीलाच तिनं नाहीसं केलं. नाळेचं नातं तोडून का आईची कसाई झाली, का मातेची वैरीण झाली, मी तर सांगतोच. पण हे परमेश्वरा, तूही सांग साऱ्यांना. वंशाला दिवा मुलगाच पाहिजे, म्हणूनच मुलींची गर्भात हत्या होत आहे. भविष्यातली एक ताई, एक पत्नी, एक आई जन्माआधीच नाहीशी होत आहे. रात्र वैरायची आहे, मी तर सांगतोच. पण हे करुणा करा, तूही सांग साऱ्यांना, तूही सांग साऱ्यांना. आपल्या कविता संग्रहामध्ये ही प्रकाशित पण झालेली आहे. हो. अशा कविता करताना किंवा एकूणच चित्रपट गीतं किंवा आपल्या वैद्यकीय व्यवसायात, नाट्यक्षेत्रात वेगवेगळे पुरस्कार मिळाले आपल्याला. त्याविषयी आपण बोलूया. कारण कौतुक एखाद्या गोष्टीचं झालं की
आवडतंच आपल्याला नक्की, पण एक वेगळा हुरूप येतो वेगळं काम करण्यासाठी. तर या पुरस्कारांविषयी आपण काय सांगाल? पहिलं बक्षीस कधी मिळालं? इथून आपण सुरुवात करू. पहिलं बक्षीस मला मी सांगितलं 64 साली मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते, त्यावेळी मला वैयक्तिक अभिनयाचं दुसरं बक्षीस मिळालं. एकांकिकेत. एकांकिकेचं. बरं. मेडिकल कॉलेजला असताना 4 वर्ष फिरती ढाल आणि वैयक्तिक बक्षिसं आमच्याकडे होती. हां. आणि त्यानंतर मग बरीच बक्षिसं मिळत गेली. 2006 साली मला धन्वंतरी पुरस्कार मिळाला. बरं. वैद्यकीय क्षेत्राबद्दल काम करणाऱ्या ज्या माणसांची आहे, समाजाकडनं दखल घेतली जाते. हं. मला जे पुरस्कार मिळाले, त्यासाठी कुठे बायोडेटा पाठवून देऊन हे पुरस्कार नाही मिळाले. बरं. समाजाने नोंद घेऊन घेतली. नोंद घेऊन करणोपकरणी तिथपर्यंत आपण पोहोचून त्याची दखल घेतली गेली आणि मग त्या संस्थेने मला ते पुरस्कार दिले. बरं. नाही, पुरस्कार तर सगळेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे धन्वंतरी पुरस्कार म्हणून तरी जो मिळाला तो सुरटू डॉक्टरांना वगैरे मिळाला होता. बरं. अशा सगळ्या मोठमोठ्या लोकांना मिळाला होता तो. नंतर समाजकार्यासाठी बरेच पुरस्कार मिळाले. हं. शिवाय महाराष्ट्र सरकारकडून स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून माझी नेमणूक झाली होती. बरं. त्यानंतर नाट्य अनुदान मंडळावरती शासकीय सदस्य म्हणून माझी नेमणूक महाराष्ट्र सरकारकडून झाली होती. म्हणजे हे बरोबर. पुरस्काराचं स्वरूप हो, आहे. मोठं काम आहे म्हणजे ते. नाही, पुरस्काराचं स्वरूप आहे ते. हो, हो. अखिल भारतीय पत्रकार पत्रलेखक संघ राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप अवॉर्ड मिळाला होता. महाराष्ट्र गुणजन गौरव पुरस्कार मिळाला होता. हं. आता अरुण नाईकांच्या बाबतीत नाट्यतंत्र पुरस्कार म्हणून हो. आपल्या सांगली सांगली शाखेने. शाखेकडून हो. मिळाला. बेस्ट फॅमिली फिजिशियन म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वा, पुरस्कार मिळाला. वा. 2008 साली साधारणपणे असेल. हं. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून पुरस्कार मिळाला. तो आर्ट अँड लिटरेचर ग्लोरी अवॉर्ड म्हणून ते होतं. बरं, बरं. असे पुरस्कार जेव्हा मिळतात किंवा कौतुक जेव्हा होतं, त्यावेळी मनात काय भावना येतात? या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही कुठले पुरस्कार मिळावेत म्हणून कुठलीही गोष्ट केलेली नाही. नाही, ते स्वांत बरोबर आहे. सुखाय हो, हो. हा सगळ्याचा पहिला हेतू. आपणाला समाधान मिळते ना, ते करत राहायचं, हा समाधान त्याचा आणि आनंद. आनंद. हे पहिल्यांदा ते करत राहायचा हा मोटोच आपला नक्कीच. आयुष्याचा. वा. वयाच्या या टप्प्यावर मागं वळून बघताना अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. भविष्यात काय करायचं आहे? काही आहे प्लॅनिंग? आत्ता माझं वय 75 वर्ष आहे. हं. जोपर्यंत आहे तोपर्यंत दवाखान्यात जायचं, पेशंटचं काम करायचं हे निश्चितच आहे. हां. त्यात समाधान आहे, ते वेगळंच आहे, त्यातला आनंद वेगळा आहे. हं. पण इथून पुढे जे काही राहिलंय ते हं. मगाशी म्हटलं तसं माझ्या पत्नीच्या बास्केटमध्ये आणि माझ्या बास्केटमध्ये बरंच आहे राहिलेलं. अजून आता मला दवाखान्याचा व्याप थोडा कमी करून स्क्रीनवरती थोडंफार बरं. यायचं आहे. हं. मला व्यासपीठं मिळाली नाहीत अशी नाहीत, हं. पण मला संधी त्या घेता आल्या नाहीत असं हो. बऱ्याच वेळा झालं. पण आता ठरवलंय की आता थोडंसं मोल्ड होऊन शूटिंगचे जे काही असतील कामं ती करायची आणि तसे चान्सेस पण आहेत. हां. काही चित्रपट आहेत आगामी, त्याची चर्चा चालू आहे. बरं, तर हे सगळं आता ग्रॅप करायचा विचार आहे. बरं. मध्यंतरीच्या काळामध्ये 2006-2005 या काळामध्ये शॉर्ट फिल्म, मला वाटतं आपल्या गडकरींनी माझ्यावरती एक लेख लिहिला होता पेपरमध्ये. हं, हं. यशोधन गडकरी. यशोधन गडकरी, शॉर्ट फिल्मचे जनक डॉक्टर विलास कुलकर्णी. बरं. त्यावेळी मी 2-3 शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. अश्विनी एकवटबरोबर गेटवे ऑफ हेवन म्हणून केली होती 11 साली. हं. त्याचा स्क्रीन प्ले माझाच होता बरं. आणि त्याला त्यावेळी पहिलं पारितोषिक मिळालं पुण्याला. अच्छा. त्यानंतर आम्ही नॉस्टॅल्जिया म्हणून केली, परत अश्विनी एकबोटे होती माझ्याबरोबर. बरं. नंतर जिव्हाळा म्हणून एक आजोबा आणि नातू या नात्यावरती केली. तर सगळ्या ह्याच्यामध्ये एकच मोठं होतं की टँजंट मेसेजेस हवेत, नुसती करमणूक नाही, बरोबर. कुठेही व्हल्गॅरिटी नाही, सगळ्या कुटुंबांनी बसून ते बघितलं तर चालेल अशा पद्धतीचे त्या शॉर्ट फिल्म झाले आणि त्याला खूप चांगले प्रतिसाद मिळाले, अवॉर्डही मिळाले. आता जब्बारचे माझे एवढे चांगले रिलेशन्स असताना मी यशवंतरावांच्या वेळी गेलो होतो, मला 10,000चा चेक जब्बारने काढून दिला. आणि म्हटलं मग कशासाठी आहे? हं. शासनाने दिलेलं आहे, कलाकारांना द्यायसाठी आहे आणि ते प्रिझर्वेशन शासनाचं आहे, होय. घ्या. डॉक्टर साहेब, खूप छान वाटलं तुमच्याशी आज बोलून. खरं म्हणजे आपण आज छान गप्पा मारल्यात. मुलाखतीच्या शेवटी एकच प्रश्न असा विचारायचा आहे की एवढ्या वर्षाच्या करिअरनंतर, म्हणजे वैद्यकीय क्षेत्र किंवा आपल्या कलाक्षेत्रातील, जर तुम्हाला आज कुणाविषयी ऋण व्यक्त करायचं झालं तर कुणाविषयी कराल? जब्बार पटेल साहेबांचे आहेत, प्रताप गंगावणेचे आहेत, दयानंद नाईकचे आहेत, माझ्या सगळ्या पेशंटचे आहेत, मित्रांचे आहेत, सगळ्यांचेच आहेत. बरं. पण सगळ्यात आणखीन म्हणजे न विसरता सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे माझ्या आईचे ऋण, हं. माझ्या पत्नीचे ऋण आणि माझ्या मुलीचे ऋण. बरं. सगळ्यात माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जगातल्या 3 व्यक्ती अशा आहेत, माझी आई, माझी बायको, माझी मुलगी.
आणि त्याची कशी उतराई करायची आहे हे उरलेल्या आयुष्यात आई तरी गेलीच, पण पण त्या प्रेमात राहायला आवडेल तुम्हाला. निश्चित बाकी कशाची अपेक्षा नाही. खूप छान बोललात डॉक्टर. आणि आपण बोलता बोलता आपल्या वयाचा उल्लेख केलात की आपण 75 वर्षांचे आहात. हे सगळं करण्याची जी ऊर्जा आहे ती कुठून येते हो तुम्हाला? मला 2 प्रश्न कायम विचारले जातात. मी हां. काय करतो हे लोकांना समजल्यानंतर हां, त्यातला पहिला प्रश्न असा असतो, हां. की तुम्ही अजून व्यवसाय करताय का? हो. का व्यवसाय सोडून हे सगळे धंदे करताय? असा एक प्रश्न बरं, असतो. बरं. तर मी सांगतो, मी परत आत्ता सध्या सुद्धा मी 10 तास काम करतो हो, हो. आणि ते व्यवसायाचंच काम करतो. म्हणून म्हणलं एनर्जी आणता कुठून एवढी? पाचगणीला आमचं रेसिडेन्स आहे. बरं. तिथं आउट हाऊसमध्ये मी संध्याकाळी एकदा बसलो होतो. घरात हिरवी झाडी सगळी. तर तिथं बसल्यानंतर मला 4 ओळी सुचल्या. हं. डोंगर सारे चहूबाजूनी हिरवे गर्द तरारलेले, डोंगर सारे चहूबाजूनी हिरवे गर्द तरारलेले, रंग हिरवा चैतन्यमयी वास्तवातल्या संध्याकाळी. मातीचा न रानफुलांचा गंध निराळा दरीतला, दरवळणारा मुक्तपणे उर भरून मी उरी घेतला. अन अचानक घडून गेले वीज चमकून आकाशी, जीवनाच्या संध्याकाळी तरुणपण मी पांघरले, वाह! जीवनाच्या संध्याकाळी तरुणपण मी पांघरले. क्या बात आहे. खूप छान ओळी लिहिल्यात. हा. तर माझी अवस्था या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात ना, की तुम्ही कसे असता किंवा कसे होता, तर मी असाच होतो. वाट चुकार वासरासारखा आयुष्यात मी फिरत असता, दाखवली वाट कुणी कशी कळलंच नाही त्या क्षणी. ध्येय माझे काय होते, चालला रस्ता होता कोठे, मंदिर होते एकीकडे, ध्यास मात्र देव होता. घंटानाद ऐकला मी देवळाच्या पायथ्याशी, हात ज्याचा हाती होता, हात ज्याचा हाती होता तोच विठेवर उभा होता. खूप छान वाटलं डॉक्टर साहेब. आज आकाशवाणीच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सहभागी झालात. त्याबद्दल आणि आपल्या भविष्यातील योजना सफल व्हाव्यात अशीच धन्वंतरी चरणी आणि नटराज चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. खूप खूप धन्यवाद आणि भविष्यातील योजनांसाठी हार्दिक शुभेच्छा. आभारी आहे.